वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। सांगली नाका ते येड्राव फाटा दरम्यान प्रवासात महिलेची पर्स फाडून 29,500 रुपयांची चोरी। शिरोळ तालुका हातकणंगले येथील सुमन शीतल पोद्दार वय 47 या महिलेची प्रवासादरम्यान पर्स फाडून अज्ञात चोरट्याने 29,500 रुपयाची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली। ही घटना सोमवार 3 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1:45 ते 2:30 या वेळेत सांगली नाका ते येड्राव फाटा दरम्यान घडली। फिर्यादी आपली पर्स व रोख रक्कम कापडी पिशवीत ठेवून प्रवास करत असताना अज्ञात व्यक्तींनी संधी साधून त्यांच्या संमतीशिवाय ही रक्कम लंपास केली। सदर प्रकरणी फिर्यादीने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।